निवडणुकीचा प्रचार आता संपुष्टात आलाय। नेते मंडळी आता निवांत असून दिनांक 20 नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया सुरू होणार आहे। मात्र भाजपामार्फत या प्रचारात प्रामुख्याने विकास योजनांचा लेखाजोखा मांडण्यात आला। भाजपचे सरकार पुन्हा महाराष्ट्रावर आलं तर लाडकी बहीण योजनेतून महिलांना दर महिना 2100 रुपये मिळत राहणार। शेतकऱ्यांची कर्जमाफी, शेतकऱ्यांच्या किसान सन्मान निधीत वाढ होऊन 15,000 रुपये मिळणार। कृषी पंपांसाठी मोफत वीज मिळणार। महाराष्ट्रातल्या युवकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी राज्यात 25 लाखाहून अधिक रोजगार निर्माण करणार। युवकांना मासिक 10,000 विद्यावेतन देणार। मेट्रो, समृद्धी महामार्ग, कोस्टल रोड, विमानतळे, रेल्वे अशा पायाभूत सुविधांचा वेगाने विकास होणार। 45,000 पेक्षा जास्त गावांमध्ये रस्त्याचं जाळं विणून ग्रामीण भागाच्या विकासाला चालना मिळणार। असे अनेक मुद्दे आणि योजनांची माहिती महायुतीमार्फत प्रचारात सतत देण्यात आली। या योजनांचा लाभ मिळण्यासाठी महायुतीचे सरकार महाराष्ट्रात बहुमताने विराजमान होणं अत्यंत महत्त्वाचं आहे। नवे उद्योग राज्यात येऊन महाराष्ट्राच्या विकासाला नवी गती देण्यासाठी, महाराष्ट्राला $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनवण्यासाठी भाजप आणि महायुतीलाच निवडा अशा आशयाच्या जाहिराती नागरिकांमार्फत विशेष पसंत करण्यात आल्या आहेत।